या ब्राह्मणाच्या रूपात जर दानव आहे तर या क्षणी मी त्याचा शेवट नाही करू शकत. कारण धर्मनियम ध्यानस्थ आहे. या दानवाला अगोदर जागृती द्यायची आहे आणि ती तीच जागृती देण्यासाठी या क्षणी हा राजा रुद्रथ जागृती झाली. मी तुला ओम नमः शिवाय या षडाक्षरी मंत्राचा जप करून परमेश्वराला आत्मसात करून घेत असतेवेळी माझ्या ध्यानाचं विसर्जन करणारा नक्की ते दानव नाहीये. कारण दानव असतंय तर हे उद्गार बाहेर पडले नसते. अनर्थ आहे. कारण ज्या एका महान ब्राह्मणाचा तेज सदैव जाणीले सात प्रश्न केला. एका ब्राह्मणाच्या शेवटासाठी बाळाला तनत्कार देणारा कोण आहे? दुसरा तिसरा कोणी नव्हे. ज्याचा जन्म छात्र कुळात झाला आहे तो कलिंग देशचा राज करणारा रुद्रथ आहे. धिक्कार असो राजाचा, धिक्कार असो तुला. एका ब्राह्मणाची ओळख तुला पटली नाही आणि ओम नमः शिवाय हे नामस्मरण करून परमेश्वराला आत्मसात करून घेत असतेवेळी माझ्या ध्यानाचं विसर्जन करायला उन्मत्त राज करता. विनवणी करतोय तू म्हणजे समोर याला कारण आहे. ब्राह्मणाचं तेज, ब्राह्मणाचं महत्व मी ओळखतोय. घटना समोर अशी होती, समोर प्रसंग माझ्या समोर राहिला. तर ज्या वैराचा पाटला मार्गक्रमण करत असताना तो वैरी अनेक रूप घेत होता. त्यानं व्याघ्राचं रूप घेतलं, त्यानं एका महान असा शुक्राचं रूप घेतलं. पुन्हा तोच दानव ज्यावेळी शोध घेत असताना मला इथपर्यंत दिसला. योगीराज तुम्ही तर ध्यानस्थ होतात, पण राज करता तो इतरांची रूप घेऊ शकतो, तो तुमचा सुद्धा कारू घेऊ शकत पण राज करता तुला मी धिक्कारतोय का? एका मायावी माणसानं अनेक रूप घेऊन तुला बसविलं, पण मायावी ते अनेक ब्राह्मणाचा ते तू ओळखू शकला नाहीस. इथं तुला मी धिक्कारलं. अशा राज करता कुणी म्हणू नये. ज्यानं माझं ध्यानाचं विसर्जन केलं अशा राज करत्याला शासन ब्राह्मणाची माती जाणार क्षत्रिय उभा आहे. यासाठी तुम्ही विश्रामाला आज तू भक्तीपासून वंचित केलं. अशा उलमट राजकारणाला जर का मी शासन केलं नसेल तर माझ्या सुद्धा तुमच्या मुखातून निघणारा एक एक शब्द ऐकतोय मी.
पाय धरले तुमचे क्षमा मागितली मी तुमच्या जवळ. मी घटना काय तुम्हाला सांगितली. प्रत्येक क्षणोक्षणी जो जो प्रसंग घडत होता त्या प्रसंगानुरूप मला वाटलं की त्यानं तुमचं रूप घेतलं. तुमचा शेवट करायचा असता, ब्राह्मणाचा शेवट जर मला करायचा असता तर मी तणात करायला दिला नसता, बाण सोडला असता. मी तुला जर का वेळ सावध केलं नसतं तर धनुष्याला बाण देऊन आणि तुम्हाला शिरस्ताद केला असता. मग काय पाहिलं असतं. मी तरी म्हणेन ते झालं असतं तर बरं. आता कळलं मला. स्वतःची योग्यता सांगता आहात. कसली योग्यता. अरे थेरड्या, मी सांगतोय तू जातीवंत ब्राह्मणच नव्हे, तू जातीवंत योगीच नव्हे. मी सांगतोय या जगात इतर साधूचा, इतर ब्राह्मणाच्या नावाला कलंक लावणारा अरे जातीवंत मी भोंदू समजतो. अरे त्यानं आपल्या देवाला शिक्षा देऊन परमेश्वराची दीक्षा त्याने घेतली. अरे ओम नमः शिवाय याचं नामस्मरण सदैव मुखात ठेवलं. देवाला आत्मसात करून घेण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारा विष्णू तुला बंधू वाटला. साहजिकच, कारण ते तर महत्त्व तुमच्यात असते. अहो मी तुमचे पाय धरले, मी विनवणीनं तुम्हाला सांगितलंय मला क्षमा करा. अहो ज्याचा दया क्षमा शांती वावरतोय तो साधू आहे. ज्याचा क्षमा नाही, ज्याच्या दया नाही असला थेरडा जगात राहिला तर इतरांना तो कलंक आहे. माझ्या मनाच्या ठिकाणी दयामय आहे की नाही हे तू सांगू नको. पण एका क्षत्रियाला हुलवत नाही गेले. मग त्या क्षत्रियाला मी जर का शासन केलं नसेल तर माझ्या स्वातंत्र्यासाठी मला तुला सांगतो शासन करायचं एवढं झालं. एवढी आहा शुरामी वंदिले शुरामी वंदिले तपते आचरती सेनापती यजयानि मले सेनापती यजयानि मले शुरामी वंदिले आहा यातून काही होणार नाही. माझ्या तू छत्र जरी मागं घेतलंस तरी तुझ्या बाबतीत दया माया नाही. माझ्या हातून तुला शासन मी करणार म्हणजे करणार. ऐक, माझ्या हातून काय होणार नाही त्यापेक्षा मी म्हणेन तुझ्या हातून काही होणार नाही. आणि तू जर माझं काय करणार तर मी आता तुला आव्हान करतोय. आव्हान का करतोय तेही ऐक. विश्रवा ब्राह्मण म्हणालास, मी सांगतोय तू ब्राह्मण आहेस. पण तू ब्राह्मण कोण आहेस माहित आहे. अरे कसला ब्राह्मण तू. आहेच. अरे तू ब्राह्मण नाहीस. अरे या जगात सर्व ब्राह्मणात या ब्राह्मणाची गणना कुठे ती मी सांगतोय. अरे सगळ्या ब्राह्मणात कुलभ्रष्ट ब्राह्मण म्हणजे तू